बाहुबली पुरस्कार ख्यातनाम खातीचे हिंद केसरी असलेले सन्मान्य पैलवान सिकंदर शेख यांचा कार्याचा आढावा घेणारी माहितीपट बघूयात। सिकंदरचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ इथलं। प्रारंभिक कुस्तीचा सराव जेतेपद पटकावून देखील सिकंदर शेखने दमदार कामगिरी केली। सिकंदरने महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा आदी राज्यात देखील कुस्तीची चमक दाखवली। सिकंदर शेखने आजपर्यंत 200हून जास्त स्पर्धेत सहभाग घेतला। सिकंदर शेख हा कुस्ती खेळातला महाराष्ट्रासह देशाची एक शान असून त्याने केलेल्या विविध कामगिरीने कुस्ती खेळाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे। 24 वर्षीय सिकंदर शेख आता 2026 साली होणाऱ्या आशियाई स्पर्धेमध्ये देखील खेळणार असून त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत। त्याच्या या कार्याची दखल घेत कुस्तीतील त्याचे योगदान पाहता लोकप्रधान न्यूज परिवारातर्फे सिकंदर शेख याचा विशेष असा बाहुबली हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सोलापूरचा सुपुत्र पैलवान सिकंदर शेख यांनी कुस्ती क्षेत्रात दिलेले योगदान पाहता लोकप्रधान न्यूज सर्व सोलापूरकरांनी उपस्थित राहावे ही विनंती। आणि यानंतर बाहुबली पुरस्काराने सन्मानित करण्यात येते पैलवान सिकंदर शेख यांचे विताश्री असलेले रशीदजी शेख यांना मी विनंती करते हा पुरस्कार आपण मंचावरती उपस्थित राहत स्वीकारावं। रशीद भाई शेख यांना विनंती आपण मंचावरती यावं। पैलवान सिकंदरजी शेख यांचे वडील सन्माननीय रशीद भाई शेख यांना मी मंचावरती आमंत्रित करते। सन्माननीय नरेंद्रजी काळेसाहेब भाजपा शहर अध्यक्ष यांना विनंती आपण मंचावरती यावं। सन्माननीय फारुख भाई शाब्दी यांनाही विनंती आपण कृपया मंचावरती यावं। फारुख भाई शाब्दी आणि सन्माननीय माजी महापौर संजयजी हेमगड्डी यांना विनंती आपण मंचावरती येऊन आपला हा सन्मान आपल्या हस्ते हा द्यावा। सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांना बाहुबली या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। सिकंदरजी शेख यांनी आजपर्यंत 200हून अधिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। सिकंदर शेख हे कुस्ती खेळातले महाराष्ट्रासह देशाची एक शान आहेत आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याला इथं सन्मानित करण्याच्या हेतूनं बाहुबली पुरस्कारानं आपण इथं सन्मानित करतोय। त्यांचे वडील हा सन्मान स्वीकारतायत। जोरदार टाळ्यांच्या गजरात पैलवान सिकंदर शेख यांच्या कार्याला आपण सन्मानित करूया। स्टेजच्या समोर इथं उभे असलेले सगळे हात जोडून तुम्ही असं उभारल्यावर पाठीमागचे थोडंसं बाजूला उभं राहा। थँक्यू।